हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर गुढीपाडवा स्पेशल केशर श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे श्रीखंड बनवण्यासाठी मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क वापरलेलं आहे. आदल्या दिवशी एका मातीच्या भांड्यात किंवा तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि हे अर्धा लिटर कोमट दूध घालून छान दही लावून घ्यायचं. रात्रीच दही लावून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या सकाळी हे दही छान बनतं. मग मी एका जाळीवर मलमलचा कपडा अंथरून घेतलेला आहे. त्याच्यावर हे सगळं दही आपण छानपैकी काढून घेणार आहोत आणि या मलमलच्या कपड्यामध्ये चांगलं बांधून घेणार आहोत. म्हणजे काय होईल की त्याच्यामध्ये जे पाण्याचा अंश आहे तो निघून जाईल. नुसतंच बांधून दह्यातलं पाणी निघत नाही. हे आपल्याला बांधून एका वरच्या ठिकाणी लटकून ठेवायचं आहे. असं वरती लटकून ठेवल्यामुळे छान प्रकारे त्यातलं पाणी निघून जातं आणि आपल्याला घट्ट असा चक्का मिळतो. त्याच्यामुळे असं लटकून ठेवायला विसरू नका. आणि जेव्हा आपण दही टांगून ठेवतो तेव्हा त्याच्या खाली एक बाऊल ठेवायचं. म्हणजे दह्यातून निघणारं पाणी सगळं त्या बाउलमध्ये जमा होईल. हे पाणी आपण टाकून द्यायचं नाही. ताक म्हणूनही पिऊ शकता किंवा चपातीचं पीठ मळण्यासाठीही तुम्ही हे पाणी वापरू शकता. या पाण्यामध्ये खूप कॅल्शियम आणि मिनरल्स असतात. हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. म्हणून हे पाणी कधीच टाकून देऊ नका. एकतर पिया किंवा कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही हे घालू शकता. आता अर्धा लिटर दुधापासून मला पाव किलोपेक्षाही कमी चक्का मिळालेला आहे. त्याच्यामध्ये जितका चक्का मिळाला तेवढीच साखर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. अर्धा लिटर दुधापासून पाव किलो इतका श्रीखंड बनतो. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर दुधाची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. इथे मी केशर आणि वेलची पावडर घालून घेतलेली आहे. केशर मी पाव कप दुधामध्ये थोडी आधी भिजत घातली होती. आता हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. मिक्सरमधून फिरवल्यामुळे एक फायदा होतो की श्रीखंड झटपट बनतं आणि साखरही पटकन मिक्स होते. साखर मिक्स करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. पण त्याच्यातून एक तोटाही होतो की श्रीखंड आपलं पातळ बनतं. पण झटपट बनवायचं असेल तर तुम्ही ही मेथड वापरू शकता. घाबरून जायची गरज नाही. श्रीखंड जरी पातळ झालं तरी तुम्ही ते फ्रीझरमध्ये अर्धा तास ठेवलं की ते पुन्हा सेट होतं आणि छान घट्ट होतं. फक्त श्रीखंड सेट होण्यासाठी आपल्याला पुढचा वेळ घालवावा लागतो. जर तुम्हाला अशा पद्धतीने श्रीखंड बनवायचा असेल तर तुम्ही खूप आधी सकाळी उठल्या चक्का तुम्ही करून घेऊ शकता आणि सगळं जेवण बनवण्याआधी श्रीखंड बनवून फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवू शकता. म्हणजे झटपटही तुमचं श्रीखंड होईल आणि पातळही होणार नाही. आता मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले होते, काजू, बदाम आणि पिस्ता. ते या श्रीखंडावर मी छान घालून सजून घेणार आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊ. पुऱ्यांसाठी मी 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ, 1 मोठी वाटी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाव कप इतकं तेल म्हणजे गरम करून मोहन घातलं होतं. आता हे पीठ चांगलं कडक मळून मी थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं होतं. मग ह्या पिठाची मी मोठीशी चपाती लाटून घेणार आहे आणि माझ्याकडे एक छोटंसं झाकण आहे त्याने त्याला शेप करून घेणार आहे. म्हणजे माझ्या छोट्या छोट्या मस्त मिनी पुऱ्या तयार होतील. या पुऱ्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही मजा येते आणि तेलामध्ये घातल्यावर त्या टम्म फुगतात. तुम्हाला मी तळतानाही दाखवते म्हणजे तुम्हाला समजतील की या पुऱ्या कशा छान टम्म फुगतात. तुम्हाला ही माझी श्रीखंड आणि पुरीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला श्रीखंड पातळ होऊ नये असं जर वाटत असेल तर ते मिक्सरमध्ये लावण्याऐवजी त्याच्यामध्ये तुम्ही चक्क्यामध्ये पिठी साखर घालून पुरण यंत्रातून काढू शकता किंवा एखाद्या जाळीवरून काढून घेऊ शकता.
अशा पद्धतीनेही श्रीखंड केलं तर तुमचं पातळ होणार नाही आणि सेट होण्यासाठी जास्त टाईम द्यावा लागणार नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा. थँक यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष सुखदायी, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो. थँक यू सो मच.